आज उमरी ह्या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्त कर्तव्यावर गेलो होतो. त्या ठिकाणी आमचे बरेच मित्र गप्पा गोष्टी करत होते. त्यावेळी एक मित्र म्हणत होता की पैसा कमवून काय करायचं, पैशानं कुणाचं चांगलं झालेलं आहे, पैसा फार वाईट आहे. तर मी त्यांना बोललो की पैसा वाईट आहे तर पैशाशिवाय आपलं जीवन बघा. आता जर पैसा काढून टाकला आपल्या जीवनातला पूर्णपणे तर आपलं जीवन कसं होईल हे बघा. मी परत एक वेळा सांगतो की पैसा आता कसं सांगायचं, तर माझ्या तोंडातून एक वाक्य निघून गेलं की पैसा हा इमानदार नोकर आहे आणि तो अतिशय वाईट मालक आहे. हे रॉबर्ट कियोसाकी यांच्या पुस्तकातील वाक्य आहे. तर त्या पुस्तकाचं नाव रिच डॅड पुअर डॅड आहे आणि त्याच्यामध्ये कियोसाकी असं सांगतो की उत्तम नोकर केव्हा आहे, तो तुम्ही साठवून त्याचा योग्य ठिकाणी वापर, योग्य ठिकाणी इन्व्हेस्टमेंट, योग्य ठिकाणी त्याचा सदुपयोग करत असेल तर तुमची तो टाइमची बचत करतो, तुम्हाला तो फ्रीडम देतो, तुम्हाला तो चॉईस देतो, तो नोकरासारखं काम करतो. आणि जर ह्याच पैशाला तुम्ही मालक बनवलात, म्हणजे थोडक्यात कर्ज काढलं, 5% पैसे काढले, 2% पैसे काढलं आणि पैसा जर काय तुमचा मालक झाला तर तुमचा इतर मालकापेक्षा अतिशय बेरहम असा तो मालक असतो. तो सारखा तुम्हाला पळवतो, तुम्हाला शांत बसू देणार नाही, नाही म्हणलं तरी पळवतो, तुमचा जीव घेऊन टाकतो असा तो मालक आहे. तर आता हे मी खूप माझ्या साध्या सिंपल भाषेत मी जे वाचन केलंय ते सांगतोय तुम्हाला. हे लोकांना किती समजतं हे पण मला माहिती नाही, परंतु हे लक्षात ठेवा, नोकराला म्हणजेच पैशाला नोकरासारखं वागवा, योग्य त्याला दिशा द्या, तर तो पैसा तुमच्यासाठी काम करेल. एक एक रुपया एका एका सैनिकासारखा काम करेल. आणि तो जर नोकर हा मालक जर झाला तुमचा, तर तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून न झेपणारं कर्ज काढणं, खूप सारी EMI तयार करून ठेवणं आपल्या नावावर महिन्याला, खूप सारे क्रेडिट कार्ड वापरणं. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, तुमचं थोडं क्रेडिट असल्यामुळं ते, आणि व्याजानं भरपूर पैसा काढणं, कुठंतरी ऍप वरून पैसा काढणं, तर हा फार बेरहम मालक आहे. आणि त्याची उदाहरणं पण आहेत, कर्जामुळं बरेच लोक मेलेले आहेत. म्हणून जीव घेणारा एकमेव मालक मी म्हणतो की पैसा आहे. आणि नोकर पण, म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे ना आणि नोकरासारखं वापरतात, त्याच्या सारखा इमानदार नोकर दुसरा कोणता नाही. धन्यवाद.